नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या पिरियडमध्ये आपण BA प्रथम वर्ष सेमिस्टर पहिले आणि पेपर दुसरा या पेपरचं नाव म्हणजेच भारताचा इतिहास इसवी सन 648 ते 1526 पर्यंत या पेपरचा कालखंड किंवा कालावधी आहे। आणि या पेपरबद्दलची माहिती पाहत असताना काल आपण भारताचा इतिहास 648 ते 1526 या कालखंडाचा विचार करता BA प्रथम वर्षासाठी असणारा सिलेबस जे 4 प्रकरणामध्ये दिलेला गेला आहे आणि ते 4 प्रकरण त्या 4 प्रकरणाची सविस्तरपणे आपण माहिती अभ्यासली किंवा 4 प्रकरण कोणते आणि त्या 4 प्रकरणामधील महत्त्वपूर्ण घटक किंवा महत्त्वपूर्ण बाबी कोणत्या आहेत आणि त्या बाबी इतिहासासाठी किती महत्त्वपूर्ण आहेत या सर्व बाबीचा रूपरेखा किंवा आराखडा आपण अभ्यासक्रमाचा आराखडा पूर्णपणे अभ्यासला। पण आजच्या पिरियडमध्ये प्रत्यक्ष आपण BA प्रथम वर्ष सेमिस्टर पहिले पेपर दुसरा भारताचा इतिहास 648 ते 1526 या कालखंडाचा अभ्यास करणार आहोत। या अगोदर BA प्रथम वर्षातील पहिला पेपर म्हणजेच प्राचीन भारताचा इतिहास प्रारंभ ते 647 पर्यंत या पेपरचा अभ्यासक्रम आपण पूर्णपणे अभ्यासला। आता या पेपरमध्ये 647 नंतर म्हणजे 648 पासून ते 1526 पर्यंत हा कालखंड समजून घेण्यासाठी जो सिलेबस दिला गेला आहे या सिलेबस मधील 4 प्रकरणापैकी पहिलं प्रकरण म्हणजे साधने। या साधने या पहिल्या प्रकरणाला आपण आज सुरुवात करणार आहोत। तर सर्वप्रथम जो इतिहास समजून घ्यायचा आहे या इतिहास समजून घेताना जी साधने ही आवश्यक आहेत आणि साधने म्हणजेच जो इतिहासाची मांडणी कोणत्या आधारावर कशा पद्धतीने किंवा त्याचा पुरावा काय याशिवाय इतिहास लिहिणं शक्य होत नाही। म्हणूनच नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री म्हणजेच कागदपत्र नसतील तर इतिहास मांडता येत नाही। म्हणजेच साधनाशिवाय इतिहास नाही। एखादे काम करण्यासाठी आपण कोणतं काम आपल्या हातावर घेतलं तर त्यासाठी जे काही साधने साहित्य हत्यार लागतात तेव्हाच आपण ते काम पूर्ण करू शकतो। त्याच पद्धतीने इतिहास मांडताना काही पुराण वस्तू संशोधन विषयक साधने पाहिजेच, त्याचबरोबर वाङ्मयीन साधने या दोनही साधनाचा योग्य पद्धतीने अन्वयार्थ लावून किंवा त्याची मांडणी करून तो कालखंड त्या कालखंडाची माहिती त्याचबरोबर त्या कालखंडामध्ये घडलेल्या घटना घडामोडी त्यावेळेस निर्माण झालेल्या वास्तू विविध वास्तुकला या बाबीवरून भारताचा इतिहास साधनाच्या माध्यमातून समजण्यास मदत होते। आता इतिहास हा वस्तुनिष्ठ मांडावा लागतो व वस्तुनिष्ठ इतिहास मांडण्यासाठी साधनाची आवश्यकता आहे। त्यालाच पुरावे म्हणून सुद्धा ओळखले जातात। आता हे पुरावे अलिखित आणि लिखित असे 2 प्रकारचे मांडले जातात। त्यालाच पुराण वस्तू संशोधन विषयक पुरातत्वीय साधने म्हणजेच अलिखित आपल्या सभोवतालच्या परिसरामध्ये जे साधनं आढळून येतात, किल्ले असतील, नाणी असतील, त्याच्यानंतर ताम्रपट असेल, शिलालेख असतील, राजवाडे असतील, हे सर्व झाले पुराण वस्तू संशोधन विषयक साधने। आणि ज्या साधनामध्ये जो इतिहासाचा काळ किंवा कालखंड समजून घेताना त्या काळाचं वर्णन लिखित स्वरूपात त्या काळातल्या लिपीमध्ये मांडलं गेलं आणि ते मांडलेले सर्व तत्कालीन स्थितीमधील
पुरावे म्हणजेच भारताचा इतिहास लिहिण्यासाठी असणारा एक भक्कम साधन. आता सर्वप्रथम साधनाचा विचार करता साधने ही इतिहासाला एक मूर्त स्वरूप किंवा इतिहास समजून घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बाब म्हणून ओळखली जाते. आता या साधनामध्ये सर्वप्रथम आपण पुराण वस्तू संशोधन विषयक साधने या साधनाची माहिती पाहणार आहोत. आता पुराण वस्तू संशोधन विषयक साधने म्हणजे काय हे सर्वप्रथम पाहणं आवश्यक आहे. प्रकरण क्रमांक 1 साधने, आणि या साधनामधील नंबरचा पॉइंट म्हणजे पुराण वस्तू संशोधन विषयक साधने. आता पुराण वस्तू संशोधन विषयक साधने म्हणजेच आपल्या सभोवताली जे काही साधने आढळतात त्यामध्ये कला आणि स्थापत्य येते, विविध इमारती असतील, वास्तू असतील, मंदिरे असतील, मस्जिदी असतील किंवा सौंदर्य प्रसाद जे काही राजमहल असतील, हे कला आणि स्थापत्यामध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. किल्ले असतील, त्याचबरोबर दगडावर केलेलं लिखाण म्हणजे शिलालेख ते असतील. त्याचबरोबर तत्कालीन स्थितीमध्ये ताम्रपट, नाणी, किल्ले यांचा समावेश हा तत्कालीन स्थितीमधल्या पुराण वस्तू संशोधन विषयक साधनामध्ये होती, आणि त्या सर्व साधनाची माहिती आपण मुद्देसूदपणे आजच्या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण पुराण वस्तू संशोधन विषयक साधने आणि या साधनाचा अभ्यास करत असताना 1 नंबरचा पॉइंट त्यामध्ये आपण कला आणि स्थापत्य या बाबीची माहिती पाहणार आहोत. आता पुराण वस्तू संशोधन विषयक साहित्य किंवा पुराण वस्तू संशोधन विषयक साधने म्हणजेच जी साधने भारताच्या इतिहासामध्ये किंवा भारताचा इतिहास तत्कालीन स्थितीमधल्या महत्त्वपूर्ण बाबी, विविध मंदिरे असतील, त्या मंदिरामध्ये वापरली गेलेली शैली असेल म्हणजे स्थापत्य शैली, या शैलीच्या माध्यमातून तो कालखंड, त्यावर पडलेला परिणाम किंवा त्यावर झालेला जे काही विदेशी सत्तेचा किंवा भारतातली जी पुरातन काळापासून आलेली कला, या कलेच्या आधारावर इतिहासाची साक्ष किंवा इतिहासाची माहिती मिळते. आता कला आणि स्थापत्य हे भारतीय इतिहासाची साक्ष देण्याचे काम करतात. आता भारतामध्ये विविध भाग, त्यालाच प्रांत म्हणून ओळखलं जात होतं, आणि अशा विविध प्रांतावर वेगवेगळ्या राजसत्तांची शासन व्यवस्था होती. आणि त्या काळामध्ये ज्या काही वैदिक धर्माला सर्वप्रथम जी मान्यता किंवा वैदिक संस्कृती सर्व दूर पसरली गेली, त्यानंतर जी बौद्ध धर्म आणि जैन धर्माचा उदय झाला. पण ज्या कालखंडामध्ये वैदिक संस्कृती किंवा वैदिक धर्माला महत्त्वपूर्ण स्थान किंवा वैदिक धर्म हा सर्व दूर पसरला होता, त्यामुळे विविध प्रांताच्या जे काही सत्ताधीश असतील त्यांनी वैदिक धर्माच्या तत्वाचा अंगीकार करण्यास प्रारंभ केला होता, आणि त्याच आधारावर अनेक मंदिरे उभारली गेली. आता या मंदिराचा विचार करता एक श्रद्धा किंवा देवाचं अस्तित्व किंवा जे मनामधली भाव व्यक्त करण्यासाठी किंवा आध्यात्मिक शांती मिळवण्यासाठी म्हणून मंदिर किंवा मंदिराची निर्मिती करण्यास प्रारंभ झाला. आता याचं उदाहरण पाहायला गेलं तर कोणार्क येथील सुवर्ण मंदिर, त्याचबरोबर खजुराहो येथील मंदिर, ही सर्व मंदिरे कोणार्क आणि खजुराहो या ठिकाणची मंदिरं बेसर नावाच्या कलाशैलीमध्ये आढळून येतात. त्याचबरोबर वेरूळ येथील लेणी,
जे औरंगाबाद येथे आहे. त्याचबरोबर ऐहोळ येथील मंदिर, ही सर्व मंदिरे जी काही वैदिक संस्कृती किंवा वैदिक कालखंड आणि वैदिक कालखंडातील जो इतिहास किंवा त्या काळातली धार्मिक स्थिती, ही त्या कला आणि स्थापत्याच्या माध्यमातून माहिती मिळण्यास मदत होते. आता आपल्या या पेपरचा विचार करता, या पेपरमधील प्रकरण क्रमांक 2, त्यामध्ये चालुक्य, राष्ट्रकूट आणि यादव या तीनही तत्कालीन स्थितीच्या त्या काळातल्या राजसत्ता आणि त्या राजसत्तेमधल्या ज्या काही प्रभावी राजे आहेत त्या राजांची माहिती पाहिजे. ते पाहत असताना त्या ठिकाणमध्ये सुद्धा म्हणजेच चालुक्य काळामध्ये भारतात ऐहोळ असेल, बदामी असेल, अशी मंदिरे, ऐहोळ, बदामी या ठिकाणी अनेक मंदिरे बनवली गेली आणि ही सर्व मंदिरे द्रविड शैलीतून उदयास आलेली किंवा प्रसिद्धीस आलेली होती. एक द्रविड नावाची शैली ही उदयास आली होती. त्याचबरोबर प्रसिद्ध पांडे यांचे तिरुमलाई, गंगईकोंड चोलपुरम, कांचीचे कैलास मंदिर, भागलपूरचे मंदिर, ही सर्व मंदिरे कलाकुसर आणि कला आणि स्थापत्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. त्याचबरोबर दक्षिण भारतातील जे विजयनगर साम्राज्य भारतातील पहिलं हिंदूचं साम्राज्य म्हणून ओळखलं जातं, या ठिकाणी मंदिर कलेचं एक श्रेष्ठ उदाहरण आढळून येतं. त्याचबरोबर जे काय बहामनी शासक यांनी बांधलेलं किंवा बहामनी काळामध्ये बांधलेला जो चार मिनार, अशा विविध वास्तूच्या आधारे तो कालखंड आणि त्या कालखंडाची माहिती पाहत असताना त्यासाठी लागणारा खर्च, राज्याचा शासनकाळ, त्यामध्ये वापरलेले विविध वस्तू किंवा तत्कालीन स्थितीमध्ये वापरलेले मटेरियल जे काय आहे त्याबद्दलची माहिती, त्याचबरोबर या विविध वास्तूमध्ये प्रत्येकामध्ये वेगळेपण आढळून येतं आणि त्यावरून कला आणि स्थापत्य म्हणजेच वास्तुकला असेल, जी इमारतीची निर्मिती आहे, मंदिराची निर्मिती आहे, यावरून भारतीय इतिहास समजून घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे कला आणि स्थापत्य हे तत्कालीन कालखंडामध्ये घडून गेलेल्या किंवा घडवल्या गेलेल्या ज्या काही वास्तू आणि या वास्तूवरून इतिहासाचं ज्ञान किंवा इतिहासाची माहिती मिळते. म्हणूनच कला आणि स्थापत्य हे जे काही प्रकरण पहिले साधनामधील पुराणवस्तू संशोधन विषयक साधनामधील महत्त्वपूर्ण एक बाब म्हणून ओळखली जाते. त्याच्यानंतर नंबर 2 आहे ताम्रपट. आता या ताम्रपटाबद्दलची माहिती पाहण्या अगोदर आता या पुराणवस्तू संशोधन विषयक साधनामध्ये इतिहासाचे एक अविश्वसनीय साधन म्हणून ताम्रपटाला ओळखलं जातं. आता या ताम्रपटाचा विचार करता जे प्रांतीय शासक म्हणजे प्रांतामध्ये असणारे शासक, अशा व्यक्तींनी तत्कालीन स्थितीमध्ये जे काही मस्जिद असतील, मंदिरं असतील, संस्थानिक असतील, यांना दानधर्म करण्याची त्यांची परंपरा होती. जे मठ आणि मंदिरांना किंवा संस्थांना जमीन दिली असेल किंवा ज्या अन्य बाबी दिल्या गेल्या त्या लिखित स्वरूपात तांब्याच्या पत्रावर केलेलं कोरीव काम आणि त्यावर लिहिलेला मजकूर म्हणून ताम्रपटाला ओळखला जातो. या ताम्रपटावरून तत्कालीन काळातील किंवा त्या काळातील समाज, धर्म, अर्थ अशा विविध बाबीवर किंवा विविध बाबीची माहिती मिळण्यास मदत होत होती. आता ही ताम्रपटे जमीन अनुदान असेल,
एखाद्याला बक्षीस दिले असतील, प्रशस्ती किंवा गौरव केला असेल, एखाद्या व्यक्तीची नेमणूक केल्यानंतर, किंवा एखाद्या व्यक्तीला जो प्रांत दिला तो प्रांताचा हक्क किंवा अधिकार इत्यादी बाबी तत्कालीन स्थितीमध्ये ताम्रपटाच्या आधारे समजून येण्यास प्रारंभ होतो. आता देवगिरीच्या इतिहासाची ताम्रपटे ही मुख्य साधन म्हणजेच प्रादेशिक भाषा जी तेलुगू आहे, संस्कृत आहे, कन्नड आहे, अशा भाषातून जी ताम्रपटे इसवी सनाच्या 10व्या व 12व्या शतकामध्ये लिहिली गेली आणि या ताम्रपटाच्या आधारेच इतिहासाची मांडणी किंवा तो कालखंड समजून घेण्यास मदत होते. आता ताम्रपट हे इतिहासाचे एक साधन आहे आणि या इतिहासाच्या साधनाचे दोन प्रकार पडतात, म्हणजे जे काही पुराणवस्तू संशोधन विषयक साधने. आता पुरातत्वीय साधनामध्ये ताम्रपटाचा समावेश होतो आणि तो विश्वसनीय मानला जातो. आता ताम्रपटाचा विचार करता या ताम्रपटावर जे विषय मांडणी केले जायचं, आत्ता सांगितल्याप्रमाणे जमीन अनुदान असेल, प्रशस्तीपत्रक असेल, गौरव केला असेल, नेमणुका दिल्या असतील, हक्क सांगितले जातात इत्यादी बाबतची माहिती, म्हणजेच हर्षवर्धनाच्या कालखंडानंतर इसवी सन 647 नंतर जे काही प्रांतीय शासकांनी अनेक ताम्रपट निर्माण केली. आता या ताम्रपटाचं जर उदाहरण पाहिलं तर संजान येथील ताम्रपटावरून प्रतिहार जे राष्ट्रकूट प्रतिहार राजे हे राष्ट्रकूटाने केलेल्या अश्वमेध यज्ञात द्वारपाल असल्याचा उल्लेख आढळून येतो. म्हणजेच राजपुतांची जी घराणं त्याच्यामध्ये प्रतिहार या घराण्याची माहिती ही संजान येथील ताम्रपटावरून समजून येतं. राष्ट्रकूटाच्या राजघराण्याने केलेलं अश्वमेध यज्ञ आणि या यज्ञामध्ये द्वारपालाची भूमिका या प्रतिहाराने केली ही त्या ताम्रपटावरून समजून येतं. म्हणजे यावरून प्रतिहार जे राजपूत राजघराणे त्याचबरोबर जे काही राष्ट्रकूट राजघराणे इत्यादी बाबीची माहिती इतिहासामध्ये मिळण्यास प्रारंभ होते. त्यामुळे ही साधने म्हणजेच ताम्रपटाची जी साधने आहेत ही इतिहासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. म्हणजेच ताम्रपट हे तत्कालीन स्थितीमधलं इतिहासाचा एक महत्त्वपूर्ण भक्कम पुरावा म्हणून समजला जातो. तांब्याच्या पट्टीवर किंवा पत्रावर कोरलेले हे ऐतिहासिक मूळ साधन म्हणून ओळखलं जातं आणि यावरून तो कालखंड त्या कालखंडामधली माहिती मिळण्यास मदत होते. आता या उदाहरणाबरोबरच दुसरं म्हणजे बडोदा ताम्रपटात जे प्रतिहाराच्या विजयाची माहिती दिली गेली. त्याचबरोबर राधनपूरच्या ताम्रपटात गोविंद तृतीय या राष्ट्रकूट राजाने प्रतिहार राजावर विजय मिळवला आणि त्या विजयाचं केलेलं वर्णन हे तत्कालीन स्थितीमध्ये राधनपूरच्या ताम्रपटामध्ये आढळून येतं. यावरून इतिहासाचे महत्त्वपूर्ण साधन म्हणजेच ताम्रपट यावरून तो कालखंड, शासन व्यवस्था, त्या ठिकाणी मिळवलेले विजय, त्यामुळे त्याचबरोबर त्या ठिकाणचे राजवंश याबाबतची माहिती ही ताम्रपटाच्या आधारे समजून येते. तर आज आपण भारताचा इतिहास 648 ते 1526 या कालखंडाचा विचार करता प्रकरण पहिले साधने आणि या साधनामधील पुराण वस्तू संशोधन विषयक साधने आणि या साधनामधील नंबर 1चा पॉइंट म्हणजेच कला आणि स्थापत्य याबद्दलची माहिती पाहिली. नंबर 2 ताम्रपट, या ताम्रपटाबद्दल माहिती पाहिली. उर्वरित जे काही पुराण वस्तू संशोधन विषयक साधने आहेत म्हणजे या पुढचे जे साधने आहेत ते उद्याच्या पिरियडमध्ये आपण पूर्णपणे माहिती अभ्यासणार आहोत.